मास हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक महिना मानला जातो। अधिक मासात तुम्ही सुद्धा कोणतीही साडी नेसता का? कारण हिंदू परंपरेनुसार या पवित्र महिन्यात काही रंग आणि काही प्रकारच्या साड्याच शुभ मानल्या जातात। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतेय अधिक मासात कोणती साडी नेसावी, कोणते रंग शुभ आहेत आणि कोणत्या साड्या टाळल्या पाहिजेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक महिना मानला जातो। या महिन्यात पूजा, व्रत, मंदिर दर्शन आणि धार्मिक कार्यक्रम जास्त केले जातात। त्यामुळे साडी निवडताना साधेपणा आणि सात्विकता खूप महत्त्वाची असते। अधिक मासात कोणत्या साड्या नेसाव्यात? या काळात हलक्या रंगाच्या, साध्या आणि एलिगंट साड्या खूप सुंदर दिसतात, जसं की पिवळा, केशरी, गुलाबी, पांढरा किंवा हलका हिरवा रंग शुभ मानला जातो। विशेषतः सिल्क, कॉटन सिल्क, चंदेरी किंवा साधी पैठणी या साड्या धार्मिक वातावरणासाठी परफेक्ट वाटतात। जास्त भारी वर्कपेक्षा साधी आणि क्लासी साडी या महिन्यात जास्त उठून दिसते। आता महत्त्वाचं, कोणत्या साड्या टाळाव्यात? खूप जास्त चमकदार, अत्यंत डार्क किंवा पूर्ण ग्लिटरी पार्टीवेअर साड्या या महिन्यात टाळल्या जातात। विशेषतः खूप जड स्टोन वर्क किंवा अतिशय बोल्ड डिझाईन असलेल्या साड्या धार्मिक प्रसंगासाठी योग्यच वाटत नाहीत। त्याऐवजी साधेपणात सुंदर दिसणारी साडी निवडा, कारण अधिक मासात सिंपल लुक म्हणजे रॉयल लुक। तर तुम्हाला अधिक मासात कोणत्या रंगाची साडी सर्वात जास्त आवडेल ते कमेंट्स करून नक्की सांगा। आणि अशाच साडी, फॅशन आणि धार्मिक स्पेशल व्हिडिओसाठी आपल्या मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।